शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात दादरमधील टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप यांचा प्रवेश होणार आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं प्रशांत जगतापांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला। प्रशांत जगतापांच्या प्रवेशामुळे पुण्यात काँग्रेसची मात्र ताकद वाढणार आहे। असं असलं तरी काँग्रेसमधील अनेक स्थानिक नेते कार्यकर्ते या पक्षप्रवेशाबद्दल नाराज आहेत। निवडणुकीमध्ये माझाच चेहरा दिसावा आणि मी दिसावं असं नाही। तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अध्यक्षाने आपलं पक्षाचं संघटन दिसणं आणि आपल्या पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त असणं याला तो चेहरा म्हणतात। त्याच्यामुळे प्रशांत भाऊ जगताप चुकले असं माझं बहीण कार्यकर्ता म्हणून स्पष्ट मत आहे। प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असले तरी त्यांना पक्षात घेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेतही चढाओढ आहे। प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरेंनीही ऑफर दिली। रात्री उशिरा उद्धव ठाकरेंनी फोन करत प्रशांत जगतापांना ऑफर दिली। यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रशांत जगताप यांच्यात 9 मिनिटं चर्चा झाली। शिवसेनेत या परिस्थितीत तुमचा योग्य सन्मान राखू असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी दिला। तर ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रशांत जगतापांना शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर दिली। उद्धव साहेबांनी त्यांना नक्कीच फोन केला असेल, कारण असे कार्यकर्ते लढणारे जर आमच्याकडे आले तर आम्ही नक्कीच पुढे जाऊ। उद्धव ठाकरेजी काय ऑफर देऊ शकतात? जेव्हा ते सत्तेमध्ये होते तेव्हा त्यांची ऑफर चालल्या नाही, त्यांची क्षमता चालली नाही। आता तेव्हा ते करू शकले नाही, आता काय त्याच्यासोबत जाणारे लोक? आता त्यांना माहिती आहे, लोकांना कुणाला माहिती आहे, मलाही कळतं तुम्हालाही कळतं की 15 वर्ष भाजपा महायुतीत महाराष्ट्र असणार आहे। त्यामुळे भाजपा महायुती सोडून, शिवसेना महायुती सोडून कोणी त्या ठिकाणी उद्धवजीकडे जाणार नाही। उलट उद्धवजीचे जेवढे काही कार्यकर्ते शिल्लक आहेत ते एकनाथजीकडे जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर आता महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथजी आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी सीट घेतलेलं आहे, उबाटा लढलीच नाही। उबाटा जो क्षमताही नव्हती लढण्याची। त्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या काळातही असंच राहील।